नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले। चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की ज्या सवालाच्या अनुसार अखेर 30 सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव। जसा हा सवाल तुमच्या मनात निर्माण झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात निर्माण झालाय। चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय की 30 सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव। जर आपल्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा। आणखीन जर आपण चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं पाहावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की ज्या सवालाच्या अनुसार अखेर 30 सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कांद्याचा बाजारभाव। जर या प्रश्नाचा आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कांद्याच्या दरावर प्रचंड परिणाम करणाऱ्या अशा कोणत्या घडामोडी घडत आहेत व अशा कोणत्या घडामोडी इथून पुढे घडू शकतात की ज्याचा 30 सप्टेंबर पर्यंत कांद्याच्या दरावरती होऊ शकतो प्रचंड परिणाम। आणि या परिणामामुळे मग अखेर 30 सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये आता जास्तीत जास्त किती वाढणार कांद्याचा बाजारभाव। चला तर मग या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता अचूक उत्तर। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला कांद्याची बाजारभाव पातळी ही सध्या आपल्याला 1200 ते 1500 रुपये प्रति क्विंटल दिसते। काही बाजार समित्यांमध्ये कांद्याचा बाजारभाव याही पेक्षा खाली आलाय। पण लक्षात घ्या मित्रांनो, अफवाचं पीक जोरात आलंय आणि नेपाळचं कारण दाखवू या ठिकाणी व्यापारी तुम्हाला हवालदिल करत आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये एकीकडे बाजारभाव पाडण्याचं षड्यंत्र सुरू आहे तर दुसरीकडे घाबरलेला जो असणारा कांदा उत्पादक कास्तकार बांधव तो कैचीत सापडलाय। पुढे आड माग विहीर असं त्याचं झाले। कारण लक्षात घ्या मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला एकीकडे बाजारभाव पडत आहेत तर दुसरीकडे कांद्याला कोंब फुटते, काजळी लागत आहे व कांदा डॅमेज होत आहे। अशा परिस्थितीत काय करायला हवं तर लक्षात घ्या मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला कांद्याचा बाजारभाव घटण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे नेपाळ। आपण नेपाळला सध्याच्या कंडिशनला कांदा निर्यात करू शकत नाहीत। पण हे चित्र जास्त काळ नाहीये मित्रांनो, 20 तारखेच्या आसपास ही असणारी गोष्ट सॉर्ट आउट होऊन जाईल आणि तुम्हाला या ठिकाणी नेपाळमधून कांद्याची मागणी वाढताना दिसेल। त्याचबरोबर बांगलादेशची सुद्धा कांदा खरेदी तीव्र गतीने इथून पुढे सुरू होणार आहे। म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की नेपाळची खरेदी, बांगलादेशची खरेदी, देशात वाढणारी कांद्याची मागणी, देशात यंदाच्या वर्षी घटणारं खरीप कांदा उत्पादन आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उन्हाळी कांद्याचा संपत असलेला स्टॉक।
या 5 महत्वाच्या कारणांमुळे इथून 30 सप्टेंबर पर्यंत कांदा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की यामुळे लगेचच कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येईल. तर यामुळे कांद्याचा बाजारभाव हा 30 सप्टेंबर पर्यंत 300 ते 500 ची तेजी दाखवू शकतो आणि कांद्याची बाजारभाव पातळी ही 1800 ते 2000 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास स्थिरावू शकते. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला विकायचा असेल कांदा तर लक्षात घ्या मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला काजळी आलेला कांदा, कोंब फुटलेला कांदा, डॅमेज झालेला कांदा आणि त्या ठिकाणी चोपडा झालेला कांदा एकत्र करा, विक्री करून टाका. पण चांगला कांदा स्टॉकमध्ये ठेवा, कारण ऑक्टोबरमध्ये म्हणजेच दिवाळीच्या आसपास कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तोड तेजी येणार आहे. कारण उन्हाळी कांदा संपत आलाय, खरीप कांद्याचा काय भरवसा नाही किती होईल आणि भविष्यात मागणी अति जास्त आहे, पुरवठा अत्यंत कमी आहे, म्हणून कांदा बाजारभाव वाढल्याशिवाय राहणार नाही. तर हे होतं मित्रांनो तुमच्या प्रश्नाचं सर्वात महत्वाचं उत्तर की 30 सप्टेंबर पर्यंत आता जास्तीत जास्त किती वाढणार कांद्याचा बाजारभाव. मला वाटते तुमच्या प्रश्नाचं समर्पक उत्तर तुम्हास मिळाले. जर आणखीन काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून विचारत चला, येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहील सोल्युशन. व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर जरूर व्हिडिओस लाईक करा. कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो इथं सतत. शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील. तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार.